आज आपण या ठिकाणी DC सिरीज मोटर स्टार्ट करून बघणार आहोत. ॲक्च्युली DC सिरीज मोटरचं हे मॉडेल आहे. आपल्याला माहितीच आहे कुठलीही मोटर आपण स्टार्टरशिवाय चालू करत नाही. तर DC सिरीज मोटरसाठी 2 पॉईंट स्टार्टर, शंट मोटरसाठी 3 पॉईंट स्टार्टर आणि कंपाऊंड मोटरसाठी 3 पॉईंट आणि 4 पॉईंट स्टार्टर वापरतो. पण या ठिकाणी हे मॉडेल असल्यामुळे आपण याला डायरेक्ट सप्लाय देऊन DC सिरीज मोटर कनेक्शन डायग्रामप्रमाणे सुरू करणार आहोत. तर ही DC सिरीज मोटर आहे. या DC सिरीज मोटरमध्ये आपल्याला माहितीच आहे आर्मेचर वाइंडिंग आणि सिरीज फील्ड वाइंडिंग असते. सिरीज फील्ड वाइंडिंग ही कमी वेटोळे म्हणजे कमी लांबीची आणि जास्त जाडीची असते. त्यामुळे DC सिरीज मोटरमधील फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स जो असतो तो कमी असतो आणि सिरीज मोटरमध्ये आर्मेचर आणि फील्ड हे दोन्ही एकमेकांच्या सिरीजमध्ये जोडलेले असतात. तर या ठिकाणी कनेक्शन डायग्राम आहे. ह्या कनेक्शन डायग्रामप्रमाणे आता आपलं कनेक्शन करणार आहे. प्रथम सुरुवातीला सप्लायची पॉझिटिव्ह वायर आर्मेचरच्या एका टोकाला जोडली जाईल. त्यानंतर आर्मेचरच्या दुसऱ्या टोकाकडून एक वायर ही सिरीज फील्डच्या एका टोकाला जोडली जाईल. त्यानंतर सिरीज फील्डच्या दुसऱ्या टोकाकडून एक वायर ही सप्लायच्या निगेटिव्हला जोडली जाईल. अशा प्रकारे कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर आपण मोटारला सप्लाय देणार आहोत. त्याच्यानंतर मोटार फिरेल. मोटार फिरत असताना आपण हळूहळू व्होल्टेज वाढवत जायचं आहे. स्पीडवर काय परिणाम होणार आहे हे आपण टेकोमीटरच्या साहाय्याने त्याचा स्पीड बघणार आहोत. हे जे गुणधर्म आहेत हे सिरीज मोटरचे कसे असतात तसं नंतर ज्यावेळेला आपण शंट मोटर चालू करू त्यावेळेला शंट मोटरमध्ये ते गुणधर्म कसे असतात हे आपल्याला वेगवेगळे स्पीड आणि टॉर्क आणि लोड ह्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला अभ्यासायचे असतात. तर आता आपण सर्वप्रथम DC सिरीज मोटरचं कनेक्शन झालेले आहे. तर ह्या कनेक्शन झालेले असल्याप्रमाणे आता आपण DC मोटरला सप्लाय देऊया. हे ते 0 पासून आपण व्होल्टेज वाढवत जाणार आहोत. जसंही व्होल्टेज वाढवत जाऊ तसं मोटर हळूहळू स्पीड पकडत आहे. व्होल्टेज वाढवा. बस आता 40 व्होल्ट एवढ्या याच्यावर आपण थांबून त्या मोटरचा आता स्पीड बघणार आहोत. तर या ठिकाणी तो जो मोटरचा स्पीड आलेला आहे त्या मोटरच्या स्पीडचं म्हणजे व्होल्टेज आणि मोटरचा स्पीड याची नोंद घेऊया. व्होल्टेज आणि मोटरचा स्पीड याची नोंद घेऊया. व्होल्टेज वाढवूया. हां 50 व्होल्ट एवढा व्होल्टेज वाढवला आहे. जसं व्होल्टेज वाढतोय तसं त्याचा स्पीड वाढत चालला आहे. आता आपण परत 50 व्होल्टवर याचा स्पीड काउंट करूया. आणि त्या याची आपण या ह्याच्यामध्ये नोंद घेऊया. व्होल्टेज वाढवूया. बस व्होल्टेजची नोंद घेऊया आणि त्याचबरोबर स्पीडची नोंद घेऊया. सिरीज मोटर सप्लायला जोडतो त्यावेळेला जसं तिचं व्होल्टेज वाढतंय त्याचप्रमाणे आर्मेचर आणि फील्ड एकमेकांच्या सिरीजमध्ये असल्यामुळे जसं स्पीड आर्मेचर प्रवाह वाढत जातो तसा फील्डचाही प्रवाह वाढतोय आणि त्यामुळे मोटरचा जो वेग जो आहे तो मोटरचा वेग त्या प्रमाणात वाढत जात आहे. यानंतर आपण पुढल्या वेळी DC शंट मोटर ही सप्लाय देऊन चालू करू.